हॅलो गाईस, आपण आलेलो आहे शेतात. ही रोडावरचं शेत आहे. कधी दाखवलं नव्हतं, हा पहिल्यांदा दाखवायला लावलं आहे. फर्स्ट टाइम पहा. एवढे मोठे झालेत झाड आपले, सगळे सुकले. पण आता काढायला यावं लागेल यांना. 10-12 नवरात्री संपत होईल आपलं याचं कार्यक्रम. पाहू शकता तुम्ही, शेत आहे आपलं. इकडून अलीकडे ते दुसऱ्या मामाचं शेत आहे. हे बघा, आणि माझे हे पहा, सगळे सुकलेले आहेत झाडं. मस्त आहे. एवढे आणि शेंगा पण आहेत. एका झाडावरती काही 20-25 धरूनच चला. एखाद्या झाडावर 20-25 आहे. जास्त पाहिलं तर असं आहे. आले तर काढायचे जिराधानी, पण बरोबर नाही म्हणून थांबलो. हा शेत जास्त सेफ आहे सगळ्या शेतापेक्षा. इकडे झाड झुडपे जास्त होते. एकदा काढलं दुबारा काहीच नाही, एकदम क्लिअर शेत. आता याच्या पुढे याच्यात गवत जास्त येणार नाही, असणार जरा. ते काढल्यानंतर काही टेन्शन नाही आपल्याला. हा एक शेत आहे, तो खाली एक शेत आहे, तो तिथला. त्या शेतामध्ये पाणी भरलेलं आहे खालच्या, आणि एकदम ते खालचे शेत आहेत ते एकदम क्लिअर आहेत. पण त्याला काढायला यावं लागणार आहे डायरेक्ट. इकडे एक विहीर आहे आपलीच आहे ती, पण इथे विहीर आहे. एकदम सुक्क पाहू शकता तुम्ही. इकडे डुक्कर वगैरे आलेले दिसणार नाही पाय, पण हे बघा डुकरांचे पाय. डुक्कर, हरणी, हिरण वगैरे. ही माझी आजी छोटीवाली. तुम्ही इकडे सुकलेच जास्तच. नवरात्री संपता होईल इकडचा कार्यक्रम. बादल अख्खा गवतच गवत आहे त्या शेतात. आमचे शेजारी आहेत ते. इकडं पण गवत. पण आपलं शेत एकदम क्लिअर. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.